बीडमधील घटनेच्या निषेधार्थ उद्या छत्रपती संभाजीनगरात मोर्चा कालावधी 3 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार, तर मोर्चासाठी 3 डीसीपी, 70 अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात असणार। उद्याच्या संभाजीनगरमधील मोर्चात मनोज जरांगे उपस्थित राहणार। हत्या प्रकरणाची साखळी शोधणं गरजेचं, खूप मोठा रॅकेट जरांगेंचा आरोप। बीडच्या केजजवळील नांदूर फाट्यावरील धाब्यावर देशमुखांच्या हत्येचा कट शिजल्याची शक्यता। 4 दिवसांपूर्वी सीआयडी पथकाकडून हॉटेल मालकाची चौकशी। बीडच्या पाटोद्यातील ममदापूरच्या सरपंच मंगलाबाई मामडगे यांना जीवे मारण्याची धमकी। याआधी मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची सरपंचांची माहिती। मुलानं आत्महत्या केली, न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करेल, सरपंचांचा इशारा। ज्योती जाधवच्या नावे सोलापुरात कोट्यावधींची संपत्ती। बार्शीच्या शेंद्री गावात ज्योती मंगल जाधवच्या नावावर 4 जमिनींचा 7/12 अंजली दमानिया यांचा दावा। ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारावर उपासमारीची वेळ। 3 महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याने शिंदेमाने कुटुंबियांकडून खंत व्यक्त। सारंगी महाजन यांच्याकडून संतोष देशमुख कुटुंबियांची भेट। सारंगी महाजन या धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मामी। हिंगोलीच्या हिरडेत मनोज जरांगेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। बीडमध्ये घडलेल्या घटनेचा हिरडी ग्रामस्थांकडून निषेध। रत्नागिरीत 2 दिवसीय अखिल मराठा महासंमेलनाला सुरुवात। मराठा आरक्षणासंदर्भात अधिवेशनात काय ठराव होणार याची उत्सुकता। वॉटर ग्रीड योजनेचे पाणी 56 गावात पोहोचलंच नाही। आमदार बबनराव लोणीकरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। कंत्राटदार आणि प्राधिकरणाने खोटा अहवाल देऊन शासनाची फसवणूक केल्याचा लोणीकरांचा आरोप। साताऱ्यात जिल्हा स्तरावरील स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना मालमत्ता पत्रकाचं वितरण। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते वितरण, तर 550 गावांचे ड्रोनद्वारे भूमापन झाल्याची शिवेंद्रराजेंची माहिती। सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची मंत्री जयकुमार गोरेंकडून भर कार्यक्रमात कानउघडणी। जिल्ह्यात फक्त 4च ग्रामसेवक आहेत का? स्वामित्व योजनेच्या कार्यक्रमातील भाषणात मंत्र्यांची नाराजी। धुळे जिल्ह्यातील 19 गावातील नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात 50 लाख मालमत्ता पत्रकांचं आभासी वितरण। वर्ध्यात स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचं वितरण। विविध गावातील 35 नागरिकांना राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्डचं वितरण। साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन। वडगावमध्ये आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या समर्थकांकडून आयोजन। आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निदर्शनं। शेतकऱ्यांना पहिली उचल 3,31,000 देण्याची मागणी। जळगावच्या कासोदा येथे प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचं व्याख्यान ऐकताना उपस्थित मान्यवर, महिला तसंच शाळकरी विद्यार्थिनींना अश्रू अनावर। कासोदा पोलीस स्टेशन व ग्रामस्थांच्या वतीने बाप समजून घेताना या व्याख्यानादरम्यान सारे झाले भावुक। शिर्डीत राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला काही वेळ हजेरी लावल्यानंतर छगन भुजबळांनी घेतलं साई दर्शन। आमदार पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांची उपस्थिती। तुळजापुरात तुळजाभवानी मंदिराच्या नवीन गाभाऱ्यासाठी पुजाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम। मंदिरात झालेल्या बैठकीत निर्णय। केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुणे, नवी मुंबई आणि कोल्हापूर विमानतळाच्या नावांचा प्रस्ताव। पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव, नवी मुंबई विमानतळाला देवा पाटील यांचं नाव, तर कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावाचा प्रस्ताव। शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची वर्ध्यातील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात अचानक भेट। पंकज भोयर यांनी विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधत समस्या। बारामतीत कृषी प्रदर्शनाला देशभरातील शेतकऱ्यांची अलोट गर्दी। कृषी प्रदर्शन 20 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुलं राहणार। जलजीवन योजनेअंतर्गत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भ्रष्टाचार। खासदार निलेश लंके यांचा गंभीर आरोप। प्रकरणाची केंद्रीय स्तरीय ऑडिट करण्याची निलेश लंकेंची मागणी। लातूरच्या शेडोळवाडी ग्रामपंचायतीमधील सरपंचाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण। 2 तरुणांमध्ये झालेल्या वादातून मारहाण। या प्रकरणी पोलीस तक्रार घेत नसल्याचा सरपंचांचा आरोप। सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील माणदेश जिल्ह्याचा कोणताही प्रस्ताव नाही, मात्र तसं झाल्यास त्यांचं आम्ही स्वागत करू। व्हायरल झालेल्या नकाशावर मंत्री जयकुमार गोरेंचं उत्तर। कृती समितीचा बाधित गावातील नागरिकांचा कराड विमानतळ विस्तारीकरणास विरोध। आमदार अतुल भोसले सोबत बैठक घेऊन विरोध दर्शवला।
आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात आरोपी नरेश वडेरावला 5 दिवसांची पोलीस कोठडी. ठाणे गुन्हे शाखेकडून वर्षभरानंतर नरेश वडेरावला शिर्डीतून अटक. जळगावच्या मुक्ताईनगरमधील ग्रामविकास अधिकारी विजय सातव हे निलंबित. वित्त आयोगाचा निधी खर्च करताना अपहार केल्याचा ठपका ठेवत कारवाई. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगावात केस गळती प्रकरणामुळे मुलांचं लग्न जुळेना. टक्कल व्हायरसचा शोध लवकरात लवकर लावावा, ग्रामस्थांची मागणी. महिलेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ किनवटमध्ये सकल आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी लोक आक्रमक. आज दिवसभर शहरात कडकडीत बंद. नागपूर विमानतळावर एअरक्राफ्ट क्रॅश मॉक ड्रिल. अग्निशमन सेवेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मॉक ड्रिलमध्ये सहभाग. नागपुरात सरकारी नोकरीत असणाऱ्यांचे 3,500पेक्षा जास्त रेशन कार्ड रद्द. अन्न वितरण विभागाची धडक कारवाई. धुळे जिल्ह्यातील 2,002 शाळांपैकी फक्त 566 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या शासनाच्या आदेशाला शाळा प्रशासनाकडून केराची टोपली. इंद्रायणी नदी पाठोपाठ खेड तालुक्यातील भामा नदी प्रदूषणाच्या बळख्यात. कंपन्यांच्या रसायनयुक्त पाण्यामुळे भामा नदीतील जलजीवनही धोक्यात. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. एसटी महामंडळाकडून 62 वर्षांहून अधिक वय नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनुबंध तत्वावर कामावर घेण्याचा निर्णय. एसटीच्या निर्णयाचा चंद्रपुरात युवक काँग्रेसकडून कडाडून विरोध. कोल्हापुरात कंदमुळं आणि औषधी वनस्पतींचं प्रदर्शनात 100 प्रकारची कंदमुळं आणि औषधी वनस्पतींचा समावेश. नाशिकच्या येवला शहराचा सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार. फुटलेल्या पाईपलाईनचं दुरुस्ती काम आता अंतिम टप्प्यात. ठाण्याच्या कळव्यातील गावदेवी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू. अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई. सप्ताहात हरिपाठ, कीर्तन आणि दैनंदिन कार्यक्रमांचं आयोजन. जालना महापालिकेचा सलग 3ऱ्या दिवशी अतिक्रमणांवर हातोडा. वाळकेश्वर नगर भागातील 10 अतिक्रमणं जमीनदोस्त. अतिक्रमण स्वतःहून काढा, अन्यथा कारवाई करू, महापालिकेचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा हैदोस. रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकाचं वन्य प्राण्यांकडून मोठं नुकसान. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालन्याच्या भोकरदनमध्ये भाववाढीच्या प्रतीक्षेमुळे हजारो क्विंटल सोयाबीन घरातच पडून. तालुक्यात 23,800 हेक्टरवर सोयाबीनची लागवड. 4,100 रुपये भाव मिळत असल्यानं सोयाबीन घरातच पडून. वाशीमध्ये पपईच्या दरात वाढ. पपईची 9 ते 10 रुपये प्रति किलोच्या दराने विक्री. शेतकऱ्यांना दिलासा. जालन्यात बदलत्या वातावरणामुळे ताप आणि सर्दीच्या रुग्णात वाढ. महिनाभरात 8,000हून अधिक रुग्णांवर उपचार. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. हिंगोली शहरातील मागांच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न. मुलींच्या सतर्कतेमुळे विद्यार्थिनीचे प्राण वाचले. आत्महत्येच्या प्रयत्नामागचं कारण अद्याप अस्पष्ट. जवळ डहाणू रोडवर चारोटीजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात. भरधाव 3 वाहनांची समोरासमोर धडक. अपघातात 4 जण गंभीर जखमी. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. अमरावतीत जादूटोण्याच्या संशयातून 77 वर्षीय वृद्धेची धिंड काढली. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यामधील रेटाखेडा गावातील घटना. जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करणं ही माणुसकीला काळीमा फासणारी बाब. या संदर्भात गुन्हेगारांवर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होणं गरजेचं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हरीश केदार यांची मागणी. कणकवलीत ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी महिलांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. महिलांकडे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळल्याची माहिती. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.